इकडे मसाला घ्यायला आले ते तिकडे साऱ्यांच्या दुकानावर पहिले बघतो मसाला घे मग काय पारणा का इकडं पारणा घ्यायला मसाला घ्या मुसलमान घेतो मसाले. तर गुड मॉर्निंग गाईज, कसे तुम्ही? आय होप नक्की चांगले असणार, चांगलेच राहा, निरोगी राहा आणि भारीवाला राहा गाईज. तर गाईज वेलकम टू फेवरेट चॅनल आपले जोडे शिकवून भारीवाला काम यार ढेपल्याला बघा कसं मधीने जिथं बोलायला. तर गाईज शनिवार आहेत, जय शनिदेव जय बजरंगबली. या बाई की येऊन व्हिडिओ करायचीच खोटी का गाईज येऊन बसलो कशी पँगाटी पँगा पँगा पँगा. तर गाईज मस्तपैकी उठल्या उद्योगनं मी जाणार आहोत मार्केटमध्ये मसाला आणायला आपल्याला भारीवाला का मसाला भारीवाला टिकाडवाला. तर या गाईज चहा नाश्ता करू, चहा नंतर येईल आणि नाश्ता करू. आता काम वडापाव गाईज मस्तपैकी आहेत, बरेच दिवसानं वडापाव भारीवाला ठेसा आहे बघ कसा काम आहे ना गाईज टिका टिकट ये बा वाडा गाईज यो वाडा वाडा यो गाईज यो वाडा हां ये. तर गाईजा नाश्ता करू निघू उद्योगला घेऊन मार्केटात. आज मार्केटात उद्योग करू आपण काय उद्योग करताना काय ठेवतो ते मसाला आणायला काय काही तर या करत जायचं आहे. पण तुम्हाला तर माहितीच आहे उद्योग आहे नुसते मसाले होत नाही थांबणार तिथं पण काहीतरी उद्योग करीन. तर या नाश्ता करायला चीज वडापाव ये रे मग तुम्ही सांगायचं ना मला. इकडे मसाला घ्यायला आले ते तिकडे साऱ्यांच्या दुकानावर पहिले बघतो मसाला घे मग काय पारणा का इकडं पारणा घ्यायला मसाला घ्या मुसलमान घेतो मसाले. तर दुकानात घुसायला जागा नाही अरे पोटल्या ठेवल्या त्यांनी तिथं. इकडं अशा साफबीप करतात काय. हां गुड मॉर्निंग. तर ओळखीचे भेटलं होतं आवाज देत होते अकले जाता आवाज देत होते. काय तुझं म्हणून भरून ठेवले का हे बाय त्या मावशीने इकडं पाठवलं किरकिर करतं काय जीव किरकिर करतं किरकिरला आणायला पाहिजे होतं. हां ती सांगतात हिने पाठवलं इकडं बोलतो नाही बांध केलं आला पका किरकिर करतं किरकिरला आणायला बोललो होते मग किरकिर करायला आलंच घेतं का मग घे ना आलं ते काही असं मिरच्या तोडलेल्या पाहिजे नसतील ना तर असं तोडून ठेवतं ना काही बाया कामाला असं नाही तर काय हातांची हालत होत असेल. तू काहीच घरा काय काय उद्योग करतात आता हालत पण वाटतं घेतं काही उद्योगचं काम कसं आहे माहिती आहे ना तुम्हाला. एकच वसत नाही अख्खा आता मार्केट फिरविल काहीच मला ती बेकार काम आहे. अरे वाटत आहे ना त्या मिक्सर मध्ये आता तर कलर काय बघतो तुला कलर काय करत आहे मग अरे कलर तिथला घेऊ चल त्या हार्डवेअर मधल्या डबी ना घरात जाऊन मारू पटलतो. अरे काय कलर मागतोय उसको घे एखादा उचल काम आहे काय डबं भांडी गलासा पिटल्या बिटल्या सगळे वरती पण आहे काय दुकानाला या गॅसीच आपली पण इथल्याच घेतल्या का गाईच गॅस पक्की किरकिर घातली बा त्याने पण सगळं सेटअप बघा आपला मसाला गाईच घेतले बघ मसाला घेतले तर बघ गाडीवर ठेवली इथं आली इथं किरकिर करायला उद्योग करायला आलं उद्योग मसाला घेतला ना हां झाला का इथे एकदा घेतला त्याने मिक्सर इतर कुठं उद्योग करायला इथं काय माहिती बघू त्याला. तर काही इथं खोकला आला होता जाम बाहेर काम ते काही तर मार्केटमध्ये गेलो ना का असं काम होतं धूळ माती पक्की असतं ना काही त्याच्या मुलं ना 2 व्हीलरच घेऊन जायला लागतं 4 व्हीलर नेली तर बेकार काम होतं गाड्या लावायला जागा नाही राहायचं. प्लस क्लायमेटच्या मुला बाहेर पडू नका क्लायमेट लय बेकार चालू आहे. डॉक्टर स्वतःच्या तब्येती बिघडून घेऊ नका ना डॉक्टरांना मजा करून देऊ नका. म्हणजे कसं डॉक्टर मजा पण नाही काय ते तरी काय करतील ते पण पेशंट तवरा असतात तर आता शेवटी त्यांचं पण काही पोटापाण्यासाठी करतात
ना प्लस आपली पण तब्येत बिघडतं. तर आपल्या हातात पण थोडंसं या ठेवायचा, कंट्रोल ठेवायचा. क्लायमेट बरोबर नाही, जवलाट पडले बाहेर गाईत, म्हणजे ऊन पण नाही ना सावली पण नाही, मिक्सिंग काम आहे. तर आपल्याच मुलं झाले गाईत. आपण दिवाळीला त्यावर फटाका वाजवला नसतं ना, तर आता अशी परिस्थिती झाली असते गाईत. तर ते तर काही पहिल्यापासून वाजवतात, पण आपण फक्त आपणच वाजवायचो. आता इकडे एवढी रहदारी झाली काही, आणि लोक म्हणजे अख्खे मुंबई सगळी इकडं या झाले काही शिफ्ट झाले, मग त्याच्यामुळं पब्लिसिटी वाढली, लोक वाढली, गाड्या वाढल्या, घोरं नाही घेतलं कोणी. तर सगळं वाढलं आणि मग काही फटाका पण वाढलं. त्याच्यामुळे काय तो ना धुराचं प्रदूषण ना, तो आपल्याला आता नंतर या बोलतो म्हणजे जाणवतं. पण ह्याच्यानंतर ना काही अजून त्रास होईल. तर बोलतो आता, बोलतो बघू. सध्या जेवायला या काही भूक लागले. भारीवाला काम. डाल भात, गवारची भाजी, सोयाबीनचा किमा, सोयाबीन बुवा भाजीचा किमा, भजी, मिरच्या, चटणी भारीवाली ना. यावा इकडे याचं काम आहे या. हे बघा काही काल सलाईन लावला होता काही याला रात्रीने. तिथं तर ब्लड टेस्ट केलेला नाही, इकडं सलाईन लावलेला. आता बरा वाटतं ना, आता बरं वाटतं गाईच. तर या गाईच जेवण करून घेऊ ना, जेवण करून ना थोडा आराम करू ना, मग नंतर काही तर दुर्गेश कॉलेजला गेला आहे. कॉलेजच्या वेळेला का मग आपण शेताकडे राहून मारू. आपल्या भावला काहीतरी घेऊन आला गाईच. मिरच्या आणलं तुम्हाला. हा अगं भाई या गाई ज्या मिरच्या खाले या. अशा शिका देतं गाईज, असा काम आहे. तब्येतीकडे लक्ष करा तुमच्या पण, तुमच्या फॅमिलीच्या पण, पोरांच्या पण, आई वडिलांच्या पण, बहीण भावांच्या पण. ना तुम्ही सगळ्यांना बारीक असतील ना, तर मग ते मोठ्यांना तुमच्या तब्येतीची काळजी घेऊन द्या. तुम्ही फक्त ते घरात बसा या जेवायला. तर गाईज फायनली तुम्ही बघू शकता लोकेशन. मी ना दुर्गेश गाईज दोघंच जण आहे ना. आम्ही आलो होतो तरी पण 4-4:30ला आलो होतो ना रे. 4-4:30ला आलो होतो गाईज ना. आता मस्त की 5:30 झाले. हे सगळ्यांना ए सीचा कमाल आहे गाईज. काम तर जास्त काही म्हणजे आम्ही केलं नाही इथं, पण ही सगळी ए सी बाहेर निघली काही. झोपलो होतो घरी, झोपांशी उठून आलो ना. बोलू चला शेतावरती तुम्हाला बोलू सकाळी पण सांगितलं, 2 व्हिडिओमध्ये सांगता गाईज का हे करता म्हणून, शेत आपलं दाखवता म्हणून, पण जमत नाही दाखवायला म्हणून बोलू गाईज. हे बघा आता काम गाईज. हे गाईज बिल्डिंग आहेत बाजूला. हे आपल्या साईडी बिडी सगळे इकडेच आहेत गाईज. हे बघा असं काम जे गाईज शेत आहे आपला. हे ना गाईज हे चालायला रस्ता गेला का मधले, किती मोठा आहे बघा गाईज शेत. नाही वाल पण दिसत असेल तुम्हाला निघलेलं मध्ये मध्ये. हे चालायला रस्ता गेला आहे. हे बा गांडल्यासारखा रस्ता गेला आहे बा, बंद केला गाईज. हे बघ कसं काम आहे, बंदच करून टाकला रस्ताच. तर गाईज वाल, हे बघा हे ना वाल बोलतात. वालाच्या शिंगा येतात ना गाईज ना का नंतर. हे बघा असं काम यानं नंतर शिंगा येतील वालाच्या. मोठं जाम मोठं होता गाईज. तुम्ही आता बघशालच पुढच्या व्हिडिओमध्ये. तर गाड्यांचा काही स्पोर्ट बाईक तर इथं जो बाजूलाच म्हणजे काही हे आहे हवे आहे, तिथं येतात काही ते तनवाराला पडतान मारतान तरी पण येतात. तर काही इथं घामजाम फुटले, कारण ए सी सगळी निघतं काहीच बाहेर इकडं आल्याच्या नंतर. आणि गरम होते काय कालपासून. काही काय विषय काय माहिती ना. ऊन पडत ना सावली पडत, पाऊस पडेल वाटतं. तर निघू गाईज घरा आम्ही पण आता. हे बघा गाईज इथं बघू शकता तुम्ही वाल वगैरे तर निघल्यात मस्तपैकी ना. तुम्हाला असं वाटतं गाईज बघून माझे म्हणजे सध्या याच्याकडं का किती काम केले आम्ही ना किती नाही. दोघं येऊन फक्त उभत होतो गाईज आम्ही टाईमपास ना. ते बाजूला तिकडं दुसरं शेत लावलेत ना गाईज, तर ते लोक पण आले होते. मग त्यांच्याशी म्हणजे बोलत होतो. तर घामाघूम गाईज जाम गरम होतं ते पण बोलायला लागलं. बोलतं गरम पके होतं, बोलतं काही पलालं काही ते पण करा ना. आम्ही पण निघतो मग. तर बघायलाच भेटेल तुम्हाला पुढे पण आपल्या शिंगा वालाच्या ना. मी मारत जाईन काही मध्ये मध्ये फेरी. तर चला आजची व्हिडिओ काय कशी वाटते तुम्हाला सांगा कमेंटमध्ये. लाईक करा, आपल्या व्हिडिओला शेअर करा तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत. आणि जे पण कोणी नवीन असतील काही तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि लगेच बेल आयकन दाबा, म्हणजे आपल्या प्रत्येक सगळ्या भारीवाल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील काहीच.
म्हणजे आता या वालांच्या शेतीच्या फक्त आपला ऑफिसात नाही काही मी कधी दाखवलं तुम्हाला. आणि जेव्हा वेळ येईल ना काही टाईम येईल ना तेव्हा सगळा टोटल आपला सगळा विषय तुम्हाला दाखवेन. बिझनेसचा वगैरे सगळं टोटल. हे बघा काम गाई जास्त ए सीची सवय लावून घेऊ नका. हे बा असं काम होतं. चला गाईत उद्या भेटा. उद्या रविवार आहे भारीवाला काम. तर उद्या भारीवाल्या व्हिडिओमध्ये भेटता तुम्हाला मी. टाटा बिर्ला ना अंबानी